ओके. सो अगेन आय एम वेलकमिंग यू बॅक. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की फ्लोटिंग रेस्पिरेशन म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यांचं डायजेशन होतं किंवा ते सबस्ट्रेट म्हणून वापरले जातात. आणि इकडे प्रोटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन मध्ये प्रोटीन्स वापरले जातात. बट इन लेग्युमिनस सीड्स इवन इफ प्रोटीन इज यूज्ड स्टिल इट इज कॉल्ड एज अ फ्लोटिंग रेस्पिरेशन. आपल्याला माहिती आहे फ्लोटिंग हे प्रेफरेबल आहे, प्रोटोप्लाझ्मिक हे प्रेफरेबल नाही. फ्लोटिंग मध्ये एनर्जी रिलीज व्यवस्थित आपल्याला हवी तशी सेलला प्रेफरेबल फॉर्म आहे इथे फ्लोटिंग रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे टॉक्सिक प्रोडक्ट तयार होत नाही, त्यामुळे सेल हेल्दी राहतात. बट इन द केस ऑफ प्रोटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन इथे टॉक्सिक प्रोडक्ट्स बनतात लाईक अमोनिया, आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे सेल्स किल होतात त्याच्यामध्ये. सो आपण याच्यानंतर बघितलं होतं हे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये आपण बघितलं की ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू 2 molecules of pyruvic acid. This glycolysis is taking place in a cytoplasm. Hence, glycolysis is also called as cytoplasmic respiration. Yes, सर्वांना आठवत असेल. शिवाय आपल्याला माहिती आहे की ग्लायकोलायसिस मध्ये कुठेही ऑक्सिजन वापरला जात नाही. सो इट इज अनएरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन. शिवाय आपल्यात बऱ्याच जणांना हे माहिती आहे की ग्लायकोलायसिस नंतर ठरणार आहे की एरोबिक का अनएरोबिक, म्हणजे एरोबिक पाथवे प्रोसीड होईल की अनएरोबिक. सो ग्लायकोलायसिस इज अगेन अ कॉमन पाथवे. ग्लायकोलायसिस मध्ये हायड्रोजन रिलीज केला जातो. येस, ग्लायकोलायसिस मध्ये हायड्रोजन रिलीज केला जातो, म्हणजेच इट इज ऑक्सिडेटिव्ह पाथवे. शिवाय आपल्याला सर्वांना माहिती आहे की या ग्लायकोलायसिस मध्ये सुरुवात बघा, जेव्हा सुरुवात होते, शो यू द स्पॉटलाइट, सुरुवात होते तेव्हा इथे 6च कार्बनचं कंपाऊंड आहे, दॅट इज ग्लुकोज. आणि एंड होतो तेव्हा इथे 2 पायरुविक ऍसिडचे कंपाऊंड आहेत, म्हणजे शेवटी सुद्धा आपल्याकडं 6 कार्बन शिल्लक आहेत. याचाच अर्थ देर इज नो डिकार्बोक्सिलेशन, म्हणजे कुठेही कार्बन डायऑक्साइड रिलीज केला जात नाही. सो नो डिकार्बोक्सिलेशन. बघा बऱ्याच वेळा आता बरेच विद्यार्थी 12वीचेच आहेत जे लेक्चर अटेंड करतायत, त्यांना माहिती आहे की आपल्याला हा अख्खा पाथवे माहित असतो, पण असा एखादा प्रश्न आला की डिकार्बोक्सिलेशन होतं का, तर आपल्याला अडायला होतं तिथे, लक्षात घ्या. पण हे सगळे जे मुद्दे मी बाजूला काढतोय याच्यावर क्वेश्चन फ्रेमिंग होतं, आणि त्याच्यामुळेच बऱ्याच जणांना माहिती आहे की अशा पद्धतीने आपण गेलो तर शक्यतो एकही आपला नीटचा क्वेश्चन चुकत नाही. सो इट इज अ सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन बिकॉज इट इज टेकिंग प्लेस इन अ सायटोप्लाझम. It does not use any oxygen molecule, so it is anaerobic. It is common for aerobic and anaerobic. Itself it is anaerobic, but it is common for aerobic and anaerobic. हायड्रोजन रिलीज केला जातो, म्हणजे दिस पाथवे इज ऑक्सिडेटिव्ह. म्हणजे बघा अनएरोबिक असला तरी हा ऑक्सिडेटिव्ह आहे. ऑक्सिडेटिव्ह कुठल्या अर्थानं? हायड्रोजन रिलीज करतो या अर्थानं. या पाथवेमध्ये कुठेही कार्बन डायऑक्साइडचा लॉस होत नाही. सो देर इज नो डिकार्बोक्सिलेशन. शिवाय आता आणखीन 1-2 मुद्दे याच्यासाठी आपण समजावून घेऊया. जसं की हा जो पाथवे हा सायटोप्लाझ्मामध्ये ऑपरेट होतो, आणि एरोबिक पाथवे जो पुढचा आहे त्याच्यासाठी मायटोकॉन्ड्रिया लागेल. आणि सायटोप्लाझ्मा तर प्रत्येकच सेलमध्ये आहे, वेदर इट इज प्रोकॅरियोटिक ऑर युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल असू किंवा प्रोकॅरियोटिक सेल असू, द कंपल्सरी जर कुठला पाथवे असेल तर दॅट इज अ ग्लायकोलायसिस. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग बिईंग मध्ये दिस इज अ युनिव्हर्सल पाथवे. दिस इज अ युनिव्हर्सल पाथवे. का युनिव्हर्सल पाथवे बाळांनो हा? कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लिव्हिंग सेल मध्ये ग्लायकोलायसिस इज अ कंपल्सरी. तुम्ही जर बरेचसे प्रोकॅरियोट्स किंवा इवन इफ यू थिंक अबाउट ह्युमन आरबीसी, सी ह्युमन आरबीसी इज ऑल्सो नॉट हॅव्हिंग मायटोकॉन्ड्रिया. न्यूक्लियसच नाहीये तर मायटोकॉन्ड्रिया कुठून आणायचा? ओके, म्हणजे न्यूक्लियसलाच जागा नाहीये तर मायटोकॉन्ड्रियाला पण जागा नसणारच आहे. बऱ्याच जणांचे माईक मला मध्येच म्यूट करायला लागतायत, त्यामुळे बरंच लेक्चरला डिस्टर्बन्सेस होत आहेत. प्लीज बी सिन्सिअर अँड शट डाऊन युअर माइक्स प्लीज. एकतर उशिरा लोक एंटर होत आहेत मीटिंग मध्ये. सायटोप्लाझ्मिक रेस्पिरेशन
anaerobic respiration common for aerobic as well as anaerobic, oxidative, no decarboxylation. It is common for prokaryotic as well as eukaryotic. It is found in every living organism. So it is a universal pathway. In human RBC, this is the only energy yielding pathway. Why? Because in human RBC, there is no mitochondria. So there will be no aerobic respiration. लक्षात ठेवा. मग आता आपल्याला या पाथवेचा नेट गेन सुद्धा माहिती आहे. येस, आपल्याला माहिती आहे की आता इथे लिहित नाही मी सगळं. 2 एटीपी कंझ्युम होतात आणि 4 एटीपी प्रोड्यूस होतात. सो नेट गेन किती झाला आपल्याला इथे? 2 एटीपी. येस, 2 एटीपी आपल्याला इथे मिळाल्या. त्याचबरोबर आपल्याला इथे काय मिळाले अजून बाळांनो? 2 NADH. It can be referred to as 2 NADH plus H plus or 2 NADH2. Okay. So this is all about the glycolysis. You should keep it in mind. हे आपल्या लक्षात असलंच पाहिजे. मग हे जे तुम्हाला 2 NADH2 दिसत आहेत, हे 2 NADH2 भविष्यात जाऊन एनर्जी रिलीज करतील. तुम्ही आता असं समजा थोडक्यात की हे तुमचा डिमांड ड्राफ्ट आहे किंवा चेक आहे, याचे पैसे नंतर होतील तयार. कधी? ETS मध्ये गेल्यानंतर. तो काय विषय आपण बघूया. सध्या फक्त एक मुद्दा इथे समजावून घ्या की ह्या ज्या NAD आहेत यांच्याबरोबर हायड्रोजन लागलेला आहे, म्हणजे ही गोष्ट कशी आहे बाळांनो? रिड्यूस आहे. जेव्हा एखाद्या पाथवेनं हायड्रोजन H2 रिलीज केला त्याला आपण काय म्हटलं? ऑक्सिडेटिव्ह पाथवे. ऑक्सिडेटिव्ह पाथवे, करेक्ट. बट तो जो हायड्रोजन रिलीज केला, इट इज accepted. You can see here in this pathway, you can see here this twice one second. Yes, this twice NAD is converted into twice NADH2 because hydrogen released from this compound. म्हणजे या पाथवेने हायड्रोजन रिलीज केला म्हणून हा पाथवे ऑक्सिडेटिव्ह, आणि तो या NAD न घेऊन NAD स्वतः कशामध्ये कन्वर्ट झाला? NADH2, म्हणजे तो काय झाला? रिड्यूस. म्हणजे एक बेसिक गोष्ट आपल्याला इथे कळतीये की हायड्रोजन रिलीज करणं दॅट इज ऑक्सिडेशन आणि हायड्रोजन ऍक्सेप्ट करणं दॅट इज रिडक्शन. मग आपल्याला या ग्लायकोलायसिस मध्ये डायरेक्ट एटीपी किती मिळाल्या? 2 एटीपीज. या ज्या डायरेक्ट बाळांना आपल्याला एटीपी मिळतात विदाउट ETS. ETS काय असते आपण पुढे शिकणार आहे. पण हा पाथवे सुरू असताना डायरेक्ट ज्या काही एटीपी आपल्याला मिळतात त्यांना आपण म्हणतो सबस्ट्रेट लेवल. सबस्ट्रेट लेवल म्हणजे ग्लुकोज हा एक सबस्ट्रेट आहे, तो तोडत असताना डायरेक्टली मिळालेली एनर्जी, दॅट इज सबस्ट्रेट लेवल. आता याला फॉस्फोरायलेशन का म्हणतात? सी, एडीपीचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये होणं म्हणजे एक फॉस्फेट त्याच्यामध्ये ऍड होणं. सो फॉर्मेशन ऑफ एटीपी इज कॉल्ड एज फॉस्फोरायलेशन. सो दिस इज कॉल्ड एज सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. जर बाळांनो तुम्हाला नीटला क्वेश्चन आला की सबस्ट्रेट लेवलला ग्लायकोलायसिस मध्ये किती एटीपी तयार होतात, तर याचं उत्तर तुम्ही आरामात देऊ शकता. तयार होतात म्हणण्यापेक्षा तयार 4 होतील, बट नेट गेन किती आहे तुमचा? 2, कारण 2 कंझ्युम केल्या जातील. तर 2 NADH2 दॅट इज 2 NADH2 ज्या आहेत ह्या रिड्युस्ड फॉर्म मध्ये. जेव्हा या रिड्युस्ड फॉर्म मधल्या ज्या काही आपल्या NADH2 असतात, नीट समजावून घ्या, या जेव्हा ETS मध्ये जातात तेव्हा यांच्यापासून हा जो H2 आहे हा रिलीज केला जातो. हा जो H2 आहे हा इथे रिलीज केला जातो, म्हणजेच NADचं काय होणार? पुन्हा ऑक्सिडेशन. आणि त्यावेळी एका NADH2 पासून आपल्याला 3 एटीपी मिळतात. म्हणजेच 2 NADH2 पासून आपल्याला किती एटीपी मिळतील? 6. मग ह्या ETS मध्ये या रिड्युस्ड फॉर्म मधून भविष्यात मिळणाऱ्या 6 अधिक ह्या 2 अशा टोटल आपल्याकडे किती एटीपी झाल्या? 8. जर तुम्हाला ग्लायकोलायसिस मध्ये आफ्टर ETS विचारलं तर आन्सर विल बी 8 एटीपीज. किंवा आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ग्लायकोलायसिस इल्ड्स हाऊ मेनी एटीपीज? याचं उत्तर राहील 8. बट सबस्ट्रेट लेवल विचारलं तर मात्र बाळांनो उत्तर राहील 2. मग मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो इथे बाळांनो, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो आता. फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल, प्रश्न नीट समजावून घ्या, फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल हाऊ मेनी एटीपीज विल बी प्रोड्यूस्ड in human RBC?
from one glucose molecule, how many ATPs will be produced in human RBC? Yes, and this is very correct answer. Only 2 ATPs will be produced. बघा, 2च ATP बनतील कारण याच्यामध्ये फक्त ग्लायकोलायसिस ऑपरेट होणार आहे. व्हेरी गुड. आपण पुढच्या स्लाइड वरती मूव्ह करूया. आपण लास्ट लेक्चरला शटल सिस्टम बघितल्या होत्या. काय असते शटल सिस्टम हे मी त्यावेळेसही समजावली होती. बघा, जर बाळांनो हे आपली सेल असेल, या सेलच्या आत आपण हा असा चौकोनी मायटोकॉन्ड्रिया काढू, तर हा जो आपला पाथवे ग्लायकोलायसिस झाला होता, हा तर इथं होणार आहे सायटोप्लाझ्मा मध्ये. यस, ग्लायकोलायसिस कुठं ऑपरेट होणार आहे? सायटोप्लाझ्मा मध्ये. मग या ग्लायकोलायसिस मध्ये तयार झालेल्या NADH2 needs to be transported to the mitochondria. कारण आपल्याला माहिती आहे, जर मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेन पर्यंत त्या गेल्या नाहीत तर त्या ETS मध्ये ऑपरेट होऊ शकणार नाहीत. So this NADH2 which is formed in the cytoplasm in the glycolysis needs to be transported to the inner mitochondrial membrane. परंतु हा NADH2 हा या NADH2 साठी या मेम्ब्रेन परमिएबल नसतात. सो देयर इज नीड ऑफ सम शटल. आपल्याला कशी ST शटल असते बघा, तशी यांच्यासाठी पण एक शटल सिस्टम असते. ही शटल सिस्टम 2 प्रकारची असते. नीट समजावून घ्या, 2 प्रकारची असते. तर या ज्या 2 प्रकारच्या शटल सिस्टम आहेत, यांचा असा परिणाम होतो की काही शटल सिस्टम मध्ये 2 ATPचा लॉस येतो, काही मध्ये येत नाही. आपण ते पुढच्या स्लाइडला बघूया. बघा, हे असंच ठेवूया. लेट मी क्लिअर इट. बघा, त्याच्यातली एक शटल सिस्टम आपण बघितली होती, ग्लिसरॉल फॉस्फेट शटल. इथे मी लिहिले बघा, इन ब्रेन अँड मसल. तिथे तुम्ही असं लिहू शकता, इन मोस्ट ऑफ द सेल्स ऑफ युकॅरियोट्स. बघा, इथे लिहा तुम्ही हवं तर, इन मोस्ट ऑफ द सेल्स ऑफ युकॅरियोट्स. लक्षात ठेवा, इन मोस्ट ऑफ द सेल्स ऑफ युकॅरियोट्स. युकॅरियोटच्या बऱ्याच सेलमध्ये कुठला पाथवे ऑपरेट होतो किंवा कोणता शटल सिस्टम ऑपरेट होते? ग्लिसरॉल फॉस्फेट शटल. या ग्लिसरॉल फॉस्फेट शटल मध्ये काय होणार आहे, एकदम थोडक्यात रिप्रेझेंट केले पहा मी. हा जो सायटोप्लाझ्मा मधला आपला NADH2 आहे, हा इथे बघा NAD प्लस 2H प्लस, हे 2H प्लस आत जातील, विच इज ऍक्सेप्टेड बाय FAD. बघा, मायटोकॉन्ड्रिया मध्ये आल्यानंतर. आणि आपल्याला माहिती आहे, एका FADH2 पासून, माहित नसेल तर आता समजावून घ्या, एका FADH2 पासून आपल्याला 1 ATP मिळेल. मग एका FADH2 पासून आपल्याला 2 ATP मिळतील. त्यामुळे आपल्याला आता इथे NADH2 चं कन्व्हर्जन FADH2 मध्ये झालं, तेव्हा इथे 2 ATP मिळतील. करेक्ट? म्हणजे इथे आपला लॉस झालेला बघा ATPचा. बट इफ यू थिंक अबाउट मॅलेट aspartate शटल विच इज ऑपरेटिंग इन हार्ट, लिव्हर अँड किडनी, NADH2 ला जो हायड्रोजन आहे हे ऍक्सेप्ट करायला कोएन्झाइम NADच येते. त्याच्यामुळं इथे काय बनणार आहे, या NADH2 पासून आपल्याला 3 ATP मिळतील. करेक्ट? मग जरा ग्लायकोलायसिसचा विचार करून बघा बरं. ग्लायकोलायसिस मध्ये अशा किती NADH2 तयार झाले होते बाळांनो? 2. करेक्ट? मग 2 NADH2 चं कन्व्हर्जन जर 2 FADH2 मध्ये झालं, तर त्या 2 FADH2 पासून आपल्याला फक्त प्रत्येकी 2 प्रमाण इथं तुम्ही समजून घ्या. जर 2 FADH2 तयार झाल्या तर आपल्याला त्याच्यापासून फक्त 4 ATP मिळतील. करेक्ट? खरं तर आपल्या कॅल्क्युलेशन नुसार NADH2 पासून आपल्याला मिळायला किती पाहिजे? कारण 2 NADH2 असतील तर आपल्याला माहिती आहे एका NADH2 पासून आपल्याला मिळतात 3 ATP. तर 2 NADH2 पासून आपल्याला मिळायला पाहिजेत 6 ATP. करेक्ट?
मग आता तुम्हीच मला सांगा, जर आपल्या बऱ्याचशा सेलमध्ये ही शटल ऑपरेट होत असेल, ग्लिसरो फॉस्फेट शटल, तर आपले जे ग्लायकोलायसिस मध्ये NADH2 तयार होणार आहेत, याच्यापासून खरं तर आपल्याला अपेक्षित आहेत 6 ATP तयार व्हाव्यात, पण त्याच्यापासून तयार किती होणार आहेत, तर 4च ATP तयार होणार आहेत. आणि म्हणूनच आपल्या मोस्ट ऑफ युकॅरियोटिक सेलमध्ये ही शटल ऑपरेट होत असल्या कारणानं तयार जरी आपल्याकडे 38 ATP झाल्या, तरी ह्या ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला 2 ATPचा लॉस येतो. जरा बघा, समजावून घ्या. 2 ATPचा आपल्याला काय येतो? लॉस येतो. त्यामुळे जर आपल्याला क्वेश्चन असेल व्हॉट विल बी द नेट गेन ऑफ ATP इन युकॅरियोटिक सेल, कुठेही आपल्याला नेट शब्द आला तर आन्सर असेल 36 ATP. Lots of students asking me, sir, there are two values given in NCERT. Why these values are given now? I have cleared it to you. Okay. So produce किती झाल्याचा प्रश्न असेल तर 38. But net gain किती असेलचं उत्तर असेल 36. Keep it in mind. Okay. But if there will be the specific question about mallet aspartate shuttle, see, I have mentioned it as a more efficient. See, more efficient. Why? Because it will gives us 3 ATP per NADH2. म्हणजे आपल्या इथे लॉसच होत नाहीये. सो जर आपल्याला मॅलेट aspartate शटल थ्रू टोटल युकॅरियोटिक नेट गेन किती, तर याचं उत्तर असेल 38. किंवा हार्ट, लिव्हर आणि किडनी याच्यामध्ये ग्लुकोज पासून किती ATP बनतात, उत्तर असेल 38. नेट गेन किती असेल 38. कशामध्ये? फक्त हार्ट, लिव्हर आणि किडनी, कारण यांच्याकडे मॅलेट aspartate शटल आहे. आय होप यू आर क्लिअर विथ इट. आता एक मुद्दा इथे आपण प्रोकॅरियोटच्या डिस्कशन मध्ये घेऊया, विच इज मोस्टली इग्नोर्ड बाय लॉट्स ऑफ नोट्स इवन. फार महत्वाचा आहे. तुम्हाला जर जनरलाइज्ड क्वेश्चन मी विचारला की फ्रॉम वन ग्लुकोज मॉलिक्यूल हाऊ मेनी ATPs विल बी प्रोड्युस्ड बाय प्रोकॅरियोट्स, तर बऱ्याच जणांचं जनरल उत्तर येतं 2. बरोबर सुद्धा आहे. बट जर असा क्वेश्चन असेल की हाऊ मेनी ATPs आर प्रोड्युस्ड इन एरोबिक प्रोकॅरियोट्स, बोला. Yes, Swamini is replying correct answer, 38. सो नेट गेन किती असेल जरा मला सांगा बरं, प्रोकॅरियोट्स मध्ये नेट गेन किती असेल? एरोबिक प्रोकॅरियोट आय एम टॉकिंग अबाउट. सी, लॉट्स ऑफ स्टुडंट्स नाउ स्टार्टेड रिप्लाइंग 36. बघा, मी त्याच्यासाठी इथे लिहिलं होतं की इन मोस्ट ऑफ युकॅरियोट्स ही शटल होते. तुम्हाला असं वाटतं का रे बाळांनो? समजा मी इथे एक प्रोकॅरियोटिक सेल काढली, ओके, तर एकदम साधी गोष्ट आहे की त्याचा ग्लायकोलायसिस कुठं होईल? सायटोप्लाझ्मा मध्ये, म्हणजे सायटोसोल मध्ये म्हणूया आपण इथे. त्याची क्रेब्स सायकल सुद्धा कुठं होईल बाळांनो? त्याची क्रेब्स सायकल सुद्धा सायटोसोल मध्येच. त्याच्याकडे असणारी, बघा बाळांनो, त्याच्याकडे असणारा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन, ओके, ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आपल्याला माहिती असेल, ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, याच्यात जे मिझोझोम असतात, दॅट मिझोझोम इज ऍक्टिंग हिअर ॲज अ इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. म्हणजे रेस्पिरेशन कुठं होतं त्याचं? या मिझोझोम वरती, किंवा यू कॅन इझिली से दॅट ऑन अ प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ दिस बॅक्टेरिया. मग मला सांगा, ग्लायकोलायसिस मध्ये तयार झालेली एखादी गोष्ट या इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन सारखं काम करणाऱ्या मिझोझोमकडे किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनकडे पाठवण्यासाठी कुठल्या एका शटल सिस्टमची गरज आहे का? तर नाहीच, कारण कंपार्टमेंटच वेगळे नाहीयेत. ओके, सो देर इज नो नीड ऑफ शटल सिस्टम इन प्रोकॅरियोट्स. ओके, सर, प्रोकॅरियोट्स मध्ये शटल सिस्टमची गरज आपल्याला पडतच नाही, तर आपला 2 ATPचा लॉस कुठेच येणार नाही. सो नेट गेन इन प्रोकॅरियोट्स इज ऑलवेज 38. ओके, कुठलं प्रोकॅरियोट? एरोबिक प्रोकॅरियोट. कीप इट इन माइंड. म्हणजे कुठल्याही प्रोकॅरियोट मध्ये जर एरोबिक रेस्पिरेशन न ग्लुकोज ऑक्सिडाइज होणार असेल तर production will be 38 and net gain will also be 38 as there is no need of shuttle system. Are you getting me? कळलं असेल तर जरा मला चॅट मध्ये रिप्लाय करा.
शिवाय एक गोष्ट अजून खूप वेळा आपल्याला कन्फ्यूज करते, रायबोझोमची. बघा, रायबोझोम जे असतात बाळांनो, हे 70S आणि 80S या प्रकारचे असतात, करेक्ट? तर आपल्याला माहितीये प्रोकॅरियोट मध्ये रायबोझोम कोणत्या प्रकारचे असतात? 70S. मग आपल्या सेलमध्ये जर एखादा मायटोकॉन्ड्रिया असेल, सपोज दिस इज अ मायटोकॉन्ड्रिया, आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये जर आपल्याकडे रायबोझोम असतील, तर ऍज वी आर यू कॅरियोट, येस ऑर नो, तर मग ह्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये हे जे रायबोझोम आहेत ते कोणते असतील? 70S की 80S? प्लीज रिप्लाय. बघा, जे माझे जुने विद्यार्थी ते करेक्ट आन्सर देत आहेत तिथे. दीज आर ऑलवेज ऑफ विच टाईप? 70S टाईप. हे लक्षात ठेवा, 70S टाईप. कारण आपल्याला माहिती आहे आपला जो मायटोकॉन्ड्रिया आहे, इट इज ऑफ प्रोकॅरियोटिक ओरिजिन. इवन द सेम केस इज ऍप्लिकेबल फॉर द क्लोरोप्लास्ट ऑल्सो. क्लोरोप्लास्ट इज ऑल्सो ऑफ प्रोकॅरियोटिक ओरिजिन. त्याच्यामुळं प्रोकॅरियोट मधलीच स्ट्रक्चर्स, म्हणजे जसं की बॅक्टेरियल किंवा प्रोकॅरियोटिक डीएनए सर्क्युलर असेल, तर मायटोकॉन्ड्रियलचा डीएनए सुद्धा सर्क्युलर असेल. तो जर बायनरी फिशनने डिवाइड करत असेल, तर मायटोकॉन्ड्रिया सुद्धा बायनरी फिशनच डिवाइड करेल. सेम इज ऍप्लिकेबल फॉर द क्लोरोप्लास्ट ऑल्सो. तिकडे जर 70S रायबोझोम असेल, तर इथं सुद्धा 70Sच रायबोझोम असेल, हे लक्षात ठेवा. सो वी आर मुव्हिंग टू द नेक्स्ट स्लाइड. सो ही लिंक रिॲक्शन आपण बघितली होती बाळांनो. आता सगळं मी रिवाइज करत बसताना जुन्या विद्यार्थ्यांना हे रिवाइज होईल फास्ट. बघा, हे ग्लुकोज होतं, एकदम फास्ट सांगेल. 2 पायरिक ऍसिडचे मॉलिक्यूल तयार झाले. त्याला 2 फेट आहेत, एक तर अनेरोबिक जे आपण नंतर बघणार आहोत, किंवा एरोबिक. इन्सुलिन असतात जे या पायरुविक ऍसिड साठी लागणाऱ्या ट्रान्सपोर्टरला ऍक्टिव्हेट करतात. आपल्याला हे स्ट्रक्चर दाखवले ते मायटोकॉन्ड्रियाचे. दिस इज आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. येस, दिस इज आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, दिस इज इनर. इथे जो ट्रान्सपोर्टर आहे याच्या थ्रू 2 पायरिक ऍसिड कुठे येतील बाळांनो? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये येतील. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये आल्यानंतर या पायरिक ऍसिडचं होईल डिकार्बोक्सिलेशन आणि डिहायड्रोजिनेशन. बघा, डिहायड्रोजिनेशन होणं म्हणजेच हायड्रोजन तिथून जाईल. हायड्रोजन रिलीज करणं म्हणजे ऑक्सिडेशन, आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकणं म्हणजे डिकार्बोक्सिलेशन. सो दिस इज द स्टेप ऑफ ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. इथे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन होऊन पायरिक ऍसिड किती कार्बनचं कंपाऊंड आहे बाळांनो? 3. मग एक कार्बन निघून गेला तर किती कार्बनचं कंपाऊंड शिल्लक राहणार? 2. इथे पूर्ण सायकल बघा, पायरिक ऍसिड 3 कार्बनचा कंपाऊंड, एक कार्बन निघून गेला. इथं जे 2 लिहिलंय दॅट इज फॉर 2 पायरिक ऍसिड. कारण एका ग्लुकोज साठी किती पायरिक ऍसिड तयार होतील? 2. म्हणून आपण इथं प्रत्येक ठिकाणी 2 मॉलिक्यूल हे दाखवले. तर एका पायरिक ऍसिड मधला 1 कार्बन डायऑक्साइड, तर 2 पायरिक ऍसिड मध्ये 2 कार्बन डायऑक्साइड इथे रिलीज होतील. आता बघा, पायरुविक ऍसिड मधून जर 1 कार्बन गेला तर तिथं शिल्लक राहील ऍसिटिल, दॅट इज 2 कार्बन कंपाऊंड विच इज ऍक्सेप्टेड बाय कोएन्झाइम ए, विच इज ऍक्सेप्टेड बाय कोएन्झाइम ए. आणि हे ऍसिटिल कोए आता क्रेब्स सायकल मध्ये एंट्री घेतील. त्यावेळी तुम्ही बघा, इथे 2NAD न या पायरुविक ऍसिड न सोडलेला हायड्रोजन ऍक्सेप्ट केला आणि ते काय बनलंय? ट्वाइस NADH2. So this hydrogen is donated from the pyruvic acid which is accepted by the twice NAD, and here is a formation of twice NADH2. बघा, आपल्याला हा हिशोब फार महत्वाचा आहे. जिथं जिथं NADH2 तयार होतील, ATP तयार होतील, तिथं आपलं फार लक्ष पाहिजे. आता बघा, हे 2 NADH2 आपल्याला तयार झाले. तर बाळांनो, ही जी रिॲक्शन आहे दिस इज कॉल्ड एज लिंक रिॲक्शन. लिंक रिॲक्शन कुठे होते असा जर प्रश्न आला तर आन्सर इज मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. ओके, रिॲक्शन कॅटलाइज केले जाते पायरुवेट डिहायड्रोजिनेसने. आणि आता आपल्याला मिळालेले ऍसिटिल कोए. नाउ दिस ऍसिटिल कोए विल एंटर इन अ क्रेब्स सायकल. सो Sir Hans Krebs has discovered this cycle, hence it is called as a Krebs cycle. It is also called as TCA cycle, as first stable compound of this cycle is a citric acid. It is also called as citric acid cycle. Before moving to the cycle, I would like to ask you one question. Which is the first compound of Krebs cycle? Answer me back. Which is the first compound of Krebs cycle?
येस, आय थिंक लास्ट लेक्चरला मी हे बहुतेक विचारलं होतं, कारण सगळ्यांचंच उत्तर करेक्ट आलंय हे. व्हेरी गुड. बघा बरेच जण इथं पटकन सिट्रिक ऍसिड म्हणतात. सिट्रिक ऍसिड इज अ फर्स्ट प्रोडक्ट, इट इज नॉट फर्स्ट कंपाऊंड. लक्षात ठेवा, प्रायमरी ऍक्सेप्टर इज ऑलवेज OAA. प्रायमरी ऍक्सेप्टर इज ऑलवेज OAA. आता ही थोडीशी झूम होत नाहीये डायग्राम, तुम्ही समजावून घ्या. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथं समजावून सांगतो. यापूर्वी या जसा ग्लायकोलायसिसचा डेटा आपण बघितला होता, तसा थोडासा डेटा आपण इथं क्रेब्स सायकलचा बघूया. तर बघा, प्रायमरी ऍक्सेप्टर म्हणजे जो OAA येणार, जो OAA इथे येणार आहे, सॉरी ऍसिटिल कोए येणार आहे, त्याला ऍक्सेप्ट करण्यासाठी कोण येईल इथे बाळांनो? ऍक्सेप्ट करण्यासाठी कोण येईल बाळांनो? OAA. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. विच इज अ फर्स्ट स्टेबल कंपाऊंड और विच इज अ फर्स्ट प्रोडक्ट, यू कॅन से विच इज अ फर्स्ट प्रोडक्ट. सो फर्स्ट प्रोडक्ट कुठलं असेल? हा प्रश्नांचा एरिया बाळांनो सगळा. सिट्रिक ऍसिड. त्याचं कारण आहे बघा, असं का आहे? कारण OAA हे किती कार्बनचं कंपाऊंड आहे? OAA हे 4 कार्बनचं कंपाऊंड आहे आणि सिट्रिक ऍसिड हे 6 कार्बनचं कंपाऊंड आहे. करेक्ट. म्हणजेच तुम्ही इथं बघा, हा जो OAA आहे, हा बघा OAA 4 कार्बन कंपाऊंड विच इज ऍक्सेप्टेड दिस ऍसिटिल. ऍसिटिल हे किती कार्बनचं आपल्याला माहिती? 2 कार्बनचं. का? कारण पायरुविक ऍसिड 3 कार्बनचं, याच्यातून 1 कार्बन निघून गेला. ऍसिटिल झालं 2 कार्बनचं. हे 2 कार्बन आणि हे ऑक्झॅलो ऍसिटेटचे 4 कार्बन मिळून हे सिट्रिक ऍसिड तयार झालं. बघा सिट्रेट इथे लिहिलंय, दिस इज 6 कार्बन कंपाऊंड. ओके, दिस इज 6 कार्बन कंपाऊंड. ओके. अजून आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये किती ऑक्सिडेशन होतात? तर याच्यामध्ये 4 वेळा ऑक्सिडेशन होतं. किती वेळा ऑक्सिडेशन होतात? 4 वेळा. म्हणजेच देर आर 4 रिएक्शंस इन विच हायड्रोजन इज रिलीज्ड. 4 टाइम हायड्रोजन इज रिलीज्ड. 4 टाइम्स हायड्रोजन इज रिलीज्ड. लक्षात ठेवा. त्याच्यातल्या 3 वेळा कोएन्झाइम म्हणून काम करते NAD. इट ऍक्सेप्ट्स हायड्रोजन and convert into 3NADH2. क्लियर आहे. त्याच्यातल्या 1 वेळेला इथे कोएन्झाइम म्हणून काम करेल FAD. ही ऍक्सेप्ट करेल, बघा 4 हायड्रोजन होते, त्याच्यातले 3 जे हायड्रोजन होते ते कुणी ऍक्सेप्ट केले? NAD ना. आणि 1 जो हायड्रोजन आहे तो आता कोण ऍक्सेप्ट करणार आहे बाळांनो? इथे FAD. and there will be formation of 1 FADH2. व्हेरी गुड, चांगलं कळतंय तुम्हाला. याच्यानंतर बघा, एका सायकल मध्ये इथे 1 ATP तयार होतो. जनरली लक्षात ठेवा, 1 ATP तयार होतो. आपल्याला ही एवढी इन्फॉर्मेशन सुरुवातीला पुरेशी आहे. काय काय इन्फॉर्मेशन मिळाली? प्रायमरी ऍक्सेप्टर कोण आहे? OAA. प्रोडक्ट पहिला आहे सिट्रिक ऍसिड. 4 वेळा ऑक्सिडेशन रिएक्शन होईल याच्यामध्ये. त्यातले 3 वेळा जे हायड्रोजन रिलीज होईल विच इज ऍक्सेप्टेड बाय NAD and there is a formation of 3 NADH2. 1 FAD will accept 1 hydrogen and there will be formation of 1 FADH2. 1 ATP तयार होईल इथे. So if you see this energetics, this data, okay, if you see this data, this is for, लक्षात घ्या, this is for 1 Krebs cycle. This is for 1 Krebs cycle. फार महत्वाचं वाक्य सांगतोय, 1 Krebs cycle. मात्र तुम्ही बघा, इथे जो ऍसिटिल कोए आहे, इथे मी पुस्तकात नव्हतं पण मी इथे एक शब्द लिहिला बघा, इथे तुम्हाला स्पॉटलाइट वरती दाखवतो. दिस इज फॉर 1 pyruvic acid. See, this is for 1 pyruvic acid. But if question will be for
2 pyruvic acids किंवा if question will be for 1 glucose molecule. बघा जरा समजावून सांगतो. For 1 glucose molecule, how many pyruvic acids form? 2 pyruvic acids formed. Correct? Means for 2 pyruvic acids we have to multiply by all of this by 2. म्हणजे हे जे काय दिसतंय, this is for 1 pyruvic acid. Means for 1 pyruvic acid, 1 Krebs cycle, but for 2 pyruvic acid, such a 2 Krebs cycle should be considered, because for 1 glucose molecule, 2 pyruvic acid, and for 2 pyruvic acid, there should be 2 Krebs cycle. कसाही प्रश्न आला तरी उत्तर चुकत नाही जर आपल्याला क्लॅरिटी असेल तर एका ग्लुकोज साठी 2 पायरुविक ऍसिड तयार झाले आणि 2 पायरुविक ऍसिड साठी 2 वेळा क्रेब्स ऑपरेट झाल्या, तर या सगळ्या व्हॅल्यू काय होतील? डबल होतील. ओके, मग डबल झालेले व्हॅल्यू काय असतील? एका शब्दात डायरेक्टली आपण 3 NaDH2 आहेत, तिथे किती होतील? 6 NaDH2. दिस इज फॉर ग्लुकोज. दिस इज फॉर 1 ग्लुकोज. सी 2 FADH2 तयार होतील आणि त्याचबरोबर इथे आपल्याला एटीपी पण किती मिळतील? 2 एटीपी मिळतील. करेक्ट. जर आता तुम्ही याचा भविष्याचा विचार केला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 6 NaDH2 आफ्टर ETS आणि सबस्ट्रेट लेवल असा जर विचार केला तर बघा, सबस्ट्रेट लेवल म्हणजे काय? ज्या त्या पाथवेमध्ये डायरेक्ट तयार होतात बिफोर ETS. ओके, तर तुम्ही मला सांगू शकता का बाळांनो, इथे थ्रू क्रेब्स सायकल, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. थ्रू क्रेब्स सायकल how many ATPs are produced at substrate level? Through a Krebs cycle, how many ATPs are produced? बघा, ओंकार आणि सुदर्शन, स्वामिनी, प्रतीक्षा, सगळ्यांची उत्तरे येऊ द्या बरं. मला जरा पार्टिसिपंट दिसत आहेत जवळपास 41 आणि उत्तर देतात 5-7च लोक. मला इथं अश्वमेघाचं आत्ताची उत्तर दिसतंय, मृण्मयीचं उत्तर दिसत नाहीये, राजनंदिनीचं उत्तर दिसत नाहीये, आदितीचं उत्तर दिसत नाहीये. आळस करताय तुम्ही, तुम्हाला हे सोपं वाटतंय मला वाटतं. हा, भक्ती पवार उत्तर चुकीचे बाळा. बघा, हे जे सर्वांचंच उत्तर चुकीचं आहे खरं तर, कारण मी त्याच्यासाठीच ह्या स्लाइड वरती जास्त वेळ घालवतोय. माझा प्रश्न एकदम स्पेसिफिक होता. थ्रू क्रेब्स सायकल हाऊ मेनी एटीपीज प्रोड्युस्ड ऍट सबस्ट्रेट लेवल? So answer must be 1. व्हेरी गुड सुदर्शन. उशिरा का होईना पण कळलंय शरीवला, सुदर्शनला. बघा, मी एका ग्लुकोजचा प्रश्नच विचारलेला नाहीये, मी एका क्रेब्स सायकलचा प्रश्न विचारलाय. इफ आय आस्क अबाउट क्रेब्स सायकल यू मस्ट कन्सिडर दिस व्हॅल्यूज. याच्याचमुळे तर उत्तर चुकतात या चॅप्टर मधली सगळ्यांची. इफ आय आस्क for 1 glucose how many ATPs are produced through Krebs, मग उत्तर आलं असतं 2 ATPs. Did you get this? स्वामिनी, सिली मिस्टेकला सुद्धा 4च मार्क जातात आणि चुकला की 1 मार्क, असे 5 मार्क जातात. म्हणजे येऊन जाऊन 5 मार्क असतात, लक्षात ठेवा. खेदाची गोष्ट हीच आहे, उत्तर येत असून चुकलं तरी 5च मार्क जातात आणि येत नसलं तरी 5च मार्क जातात. अवघडला सुद्धा 5च मार्क जातात, सोप्याला सुद्धा 5च मार्क जातात. ओके, तर ठीक आहे. मग आता जर तुम्हाला मी विचारलं एका ग्लुकोज साठी, तर तुम्ही उत्तर देणार इथं क्रेब्स सायकल थ्रू 2 एटीपी आपल्याला सबस्ट्रेट लेवलला मिळतात. मग जरा आपण इथे यांचा ETS काउंट केला तर आपल्याला माहिती 1 NaDH2 आपल्याला किती एटीपी देईल? 3. म्हणजे 6 NaDH2 विल गिव्ह अस 18 एटीपीज. येस. FADH2 थ्रू आपल्याला माहिती आता किती एटीपी मिळतील आपल्याला बाळांनो? 1 FADH2 आपल्याला 2 एटीपी देतो, तर 2 FADH2 आपल्याला किती एटीपी देतील? 4 एटीपी देतील. येस. मग बघा, 18 आणि 4 याच्या थ्रू आपल्याला इथे या दोघांकडून किती एटीपी मिळणार आहेत बाळांनो? बोला, किती एटीपी मिळणार आहेत? 22. करेक्ट. आणि डायरेक्ट तयार झालेल्या या किती? डायरेक्ट तयार झालेल्या किती बाळांनो? 2. अशा टोटल एटीपी जर आपण काढल्या तर आपल्याला
एका ग्लुकोजसाठी लागणाऱ्या क्रेब्स सायकल पासून मिळतील 24 ATPs. कुणाचा तरी माईक ऑन झालाय. आकांक्षा इंगोले, माईक ऑन झाला होता तुमचा, जरा लक्ष द्या. हा, आता जरा क्वेश्चन खेळूया आपण. हा, चला. तर इफ आय विल आस्क यू द क्वेश्चन, लिसन केअरफुली. हाऊ मेनी ATPs आर प्रोड्यूस्ड through Krebs cycle only through ETS if one glucose is subject to oxidized. मराठीत प्रश्न विचारतो. काय प्रश्न होता? कोणाचं उत्तर फास्ट येते बघूया. Yes, Rutuja, it is very correct answer. Abhi wrong answer. 24 कसं? मी बघा प्रश्न काय विचारला, ओनली थ्रू ETS. आदिती करेक्ट आन्सर, तृप्ती करेक्ट आन्सर, अनिशा करेक्ट आन्सर, ऋषिका करेक्ट आन्सर. बघा सगळ्यांचे नाव घेत नाही, बऱ्याच जणांची करेक्ट आन्सर आहेत. अनुष्का करेक्ट आन्सर, राजनंदिनी करेक्ट आन्सर, स्वामिनी करेक्ट आन्सर. बरोबर आहे. बघा तुम्ही ही व्हॅल्यू बघा बाळांनो, ही फक्त कशा थ्रू मिळाली? 22 आपल्याला फक्त ETS थ्रू. ओके. आणि टोटल जर क्वेश्चन विचारला असता आपल्याला, तर टोटल ATPs प्रोड्यूस फ्रॉम क्रेब्स सायकल फॉर 1 ग्लुकोज इज 24. करेक्ट. आता एक क्वेश्चन फक्त विचारतो आणि आपण आता पुढे जाऊया. ओके. वन क्वेश्चन, लिसन केअरफुली. हाऊ मेनी ATPs will be produced after complete oxidation of Krebs cycle किंवा आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आधीचं उत्तर बदलणार, मग आता मी ग्लुकोज म्हणतोय बरं का. हा, आता प्रश्न नीट ऐका. थ्रू 1 Krebs cycle आफ्टर ETS हाऊ मेनी ATPs विल बी प्रोड्यूस्ड. प्रश्न नीट ऐकला. थ्रू Krebs cycle आफ्टर ETS how many ATPs will be produced? Rutuja is giving correct answer. Shariu is giving correct answer. सुदर्शन बाळा, एक ATP मोजायची ना जी सबस्ट्रेट लेवलला मिळाली आपल्याला ती. बघा ज्याने 12 लिहिले ते करेक्ट आहे. कसं ते बघूया. ह्या 3 NADH2 पासून मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 9, एका FADH2 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर त्या 2 असतील. 9 अधिक 2 11, आणि ही एक तर डायरेक्टच मिळाली ना आपल्याला, अशा 12. म्हणजे जेवढ्या टोटल इथं मिळाला त्याच्या निम्म्या. आलं लक्षात. एक क्रेब्स सायकल विचारली तर 12 ATP मिळतात, आणि एकच जर ग्लुकोज विचारला तर मात्र आपल्याला 24 ATP मिळतात. आय होप यू अंडरस्टूड दिस. मग जर सबस्ट्रेट लेवलला आपण याचा स्क्रीनशॉट मारून घेतला तरी चालेल तुम्ही. मग जर आपण सबस्ट्रेट लेवलला जर एरोबिक रेस्पिरेशन बघितलं तर आपल्याला इथे बाळांनो तुम्ही बघा, ग्लायकोलायसिस मध्ये किती मिळाल्या? ग्लायकोलायसिसचे प्रोडक्ट काय आहेत आपले बाळांनो? ग्लायकोलायसिस मध्ये आपल्याला मिळाल्या 2 ATP. करेक्ट. आणि क्रेब्स सायकल मध्ये सुद्धा, म्हणजे आता ह्या क्रेब्स सायकल किती आहेत बाळांनो? 2 येथे लक्षात घ्या, कारण एका ग्लुकोज साठी बोलतोय आपण. बरोबर आहे. एका ग्लुकोज साठी आपण बोलत असताना हाऊ मेनी क्रेब्स शुड बी हिअर? 2 क्रेब्स शुड बी हिअर. ओके. सो 2 क्रेब्स सायकल मधून आपल्याला किती मिळाल्या? 2 ATP मिळाल्या. म्हणजे आपल्याला बाळांनो आतापर्यंत फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल सबस्ट्रेट लेवलला टोटल मिळालेले आहेत फक्त 4 ATPs. आणि आपल्याला फायनली किती पाहिजेत? जवळपास 38 ATPs पाहिजेत. ओके. मायनस आता मिळालेला आपल्याला किती आहेत? 4 ATPs. म्हणजे जर आपण विचार केला तर स्टील वी नीड 34 ATPs, and that 34 ATPs are going to be produced through
ETS. सो उरलेल्या 34च्या 34 ATP कुठून मिळवणार आहोत? ETS मधून मिळवणार आहोत. या ETS मधून ह्या ATPs मिळवत असताना एक कॅल्क्युलेशन आपल्याला फार गरजेचं आहे. ते काय कॅल्क्युलेशन आहे जरा बघा. बघा जरा मला तुम्ही ग्लायकोलायसिस मध्ये किती NADH2 मिळाल्या सांगा. ग्लायकोलायसिस मध्ये आपल्याला मिळालेला 2 NADH2 करेक्ट. त्याचबरोबर आपल्याला लिंक रिएक्शन मध्ये कोण सांगते लिंक रिएक्शन मध्ये किती NADH2 मिळालेला आपल्याला? लिंक रिएक्शन मध्ये आपल्याला मिळालेल्या होत्या 2 NADH2. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि क्रेब्स सायकल मध्ये किती मिळाले बाळांनो आपल्याला? आता एक क्रेब्स पकडू नका, 2 क्रेब्स पकडून सांगा मला. चला बघा 6 NADH2 आपल्याला मिळाल्या आणि अजून आपल्याला काय मिळालं बाळांनो? 2 FADH2. So we will calculate here total NADH2. Calculate and tell me. टोटल मध्ये चला. येस प्रतीक्षा करेक्ट आन्सर, ऋतुजा करेक्ट आन्सर. आपल्याला किती मिळाले बाळांनो टोटल? इथे 10 NADH2 मिळाले करेक्ट. बघा इथे या 2 4 आणि या 6 बरोबर इथे किती मिळाले आपल्याला? 10 NADH2 मिळालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला टोटल FADH2 किती मिळालेले आहेत बाळांनो? टोटल FADH2 आपल्याला मिळालेले आहेत 2. तर या ज्या 12 गोष्टी आहेत बाळांनो, तुम्ही जर नीट बघाल तर त्यांच्यामध्ये एक गोष्ट इथं आपल्याला बघायला मिळेल. ती म्हणजे काय? तर त्याला मी जरा राऊंड करतो, तुमच्या लक्षात येईल. ती म्हणजे हा H2. त्या दोघांमध्ये H2 आहे आणि एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा H2 असतो तेव्हा ती गोष्ट कशी असते बाळांनो? इथे रिड्युस्ड. आणि आपण काय म्हटलंय? 38 ATPs कधी मिळतील? आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन. मग इथं 12 गोष्टी अशा आहेत ज्यांचं अजून ऑक्सिडेशनच झालेलं नाहीये. येस. मग या 12च्या 12 गोष्टींचं म्हणजे या 10 NADH2चं आणि या 2 FADH2चं काय करायचं? ऑक्सिडेशन. आणि हे ऑक्सिडेशनची जबाबदारी कुणाकडे दिलेली आहे बाळांनो? ETS कडे दिलेली आहे. म्हणजे ETS मध्ये काय होणार आहे हे तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलं असेल आता. ETS मध्ये ऍक्च्युअली होणार आहे एकच काम. आणि काय ते काम? ETS मध्ये होणार आहे NADH2 कुठे? NADH2 च कन्व्हर्जन NAD प्लस H2. म्हणजे काय केले बघा? NADH2 पासून हायड्रोजन काढून टाकायचा. म्हणजेच NADH2 च इथं काय केलं जाणार आहे? ऑक्सिडेशन केलं जाणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि असं करतानाच तर 3 ATP मिळतात. सेम फॉर FADH2. FADH2 मध्ये सुद्धा त्याचे काय काढून टाकले जातील? हायड्रोजन काढून टाकले जातील. आणि म्हणजेच FADH2 च काय केलं जाईल? ऑक्सिडेशन केलं जाईल. ओके. So we will move to the next slide. Before moving to the next slide, we will understand what is meant by amphibolic pathway. So what is amphibolic pathway? See, before entering into respiration, carbohydrates are first converted into glucose. बघा आपली सायकल सुरू झाली ग्लुकोज पासून करेक्ट. बट ऍक्च्युअली कार्बोहायड्रेट थोडीच ग्लुकोज फॉर्म मध्ये आहे. आपण खाताना तर त्याला स्टार्च किंवा ग्लायकोजन म्हणून खाल्लं होतं. त्याचे तुकडे तुकडे केले, हायड्रोलिसिस केलं आणि त्याचं ग्लुकोज झालं. Other substrates also can be respired like proteins, fats, but they do not enter into the pathway at the first step. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कार्बोहायड्रेट्स हे जर पायरुविक ऍसिड इथं असेल तरी फॅट्स एंटर करताना कुठून करतील? ऍसिडिल कोएतून करतील करेक्ट. म्हणजे जर आपल्याला हा सुद्धा प्रश्न येतो बघा की फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यांच्यासाठी कॉमन मेटाबॉलाइट कुठला आहे? तर आपल्याला सर्वांना हे उत्तर पाठ आहे, ऍसिटिल कोए. आता बघा फॉर एक्झाम्पल फॅट्स नीड टू बी ब्रोकन डाऊन इनटू ग्लिसरॉल अँड फॅटी ऍसिड. इथं बघू शकता फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल.
then fatty acids need to be broken down into acetyl CoA and then it can enter in a pathway. Similarly, glycerol converted to PGAL. हा जो इथे ग्लिसरॉल आहे हा इथे PGAL मध्ये पण कन्वर्ट होऊ शकत होता and then they can enter in the pathway. प्रोटीनचं सुद्धा इथं कदाचित पायरिक ऍसिड मध्ये ब्रेकडाऊन झाला असता आणि मग पाथवे मध्ये एंट्री झाली असती. तर अँफिबॉलिक नेचर म्हणजे काय, तर या सगळ्या गोष्टी तुटून जसं हे बनतं तसंच ह्या रिव्हर्स या जर गोष्टींची आपल्याला गरज पडली तर हिअर कॅन बी सम रिव्हर्स पाथवे. बघा हे पाथवे जे तुटतायत दिस इज ब्रेकडाऊन पाथवे कॉल्ड एज अ कॅटाबॉलिक पाथवे. बट यांच्यापासून जर आपल्याला सेलला हे प्रोडक्ट ज्यांच्यापासून हे तुटलेले आहेत हे जर पुन्हा बनवायचे असतील तर हे पुन्हा बनवले जातात. दॅट इज अ सिंथेटिक पाथवे अँड मोस्टली क्रेब्स सायकल मधले बरेचसे प्रोडक्ट बऱ्याच वेगळ्या गोष्टींच्या सिंथेसिस साठी वापरले जातात. त्याच्यामुळं आपण क्रेब्स सायकलला स्पेसिफिकली काय म्हणतो, अँफिबोलिक पाथवे असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि मग कॅटाबॉलिझमला सुरुवातीला रेस्पिरेशन वॉज कॉल्ड ॲज अ जनरली कॉल्ड ॲज अ कॅटाबॉलिक पाथवे बट मोर प्रिसाइजली इट इज कॉल्ड ॲज अ अँफिबोलिक पाथवे. हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो इट इज कॉल्ड ॲज अ अँफिबोलिक पाथवे. ओके, so we'll move to the next slide. बघा एटीपी अकाउंटिंग सो फार ग्लायकोलायसिस आपल्याला डायरेक्ट जे मिळाले दॅट इज व्हॉट 2 ATP. क्रेब सायकल डायरेक्ट मिळाले ATP 2 ATP. लाईफ टेक्स अ लॉट ऑफ एनर्जी टू रन, नीड टू एक्स्ट्रॅक्ट मोर एनर्जी दॅन 4 ATP. बघा हा व्यक्ती खेळताना दाखवलाय वर्किंग मसल रिसायकल्स ओव्हर 10 मिलियन ATPs पर सेकंड. मग या 4 ATP ने आपलं काम कसं बरं भागणार. सो देर इज गॉट टू बी अ बेटर वे आणि तो वेच आपण इथे शिकणार आहे. दॅट इज सेल्युलर रेस्पिरेशन. कशी बरं प्रोसेस होणार आहे जरा समजावून घेऊया. हा जो ग्लायकोलायसिस आहे याच्यापासून पायरुवेट बनलं, हे पायरुवेट पुढे जाईल तेव्हा इथे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनला आपल्याला माहितीये किती ATP मिळाल्या, 2 ATP मिळाले, करेक्ट. त्याचबरोबर इथे क्रेब सायकल आपल्याला ऑपरेट होताना दिसते. इथे सुद्धा आपल्याला सबस्ट्रेट लेवलला 2 ATP मिळाल्या, नॉट फॉर 1 क्रेब्स बट फॉर 2 क्रेब्स. आय एम कन्सिडरिंग हिअर 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. ओके, 1 ग्लुकोज मॉलिक्यूल, कीप इट इन माइंड. मग त्यानंतर इथे बघा ग्लायकोलायसिस किंवा क्रेब्स यांच्यात जे काही NADH2 आणि FADH2 तयार झाले हे इकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये आपण टाकले आणि तेव्हा जे फॉस्फोरायलेशन झालं दॅट इज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सी दिस इज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आणि इथं मग आपल्याला नव्यानं किती ATP मिळतील बाळांनो, 34 ATPs. ओके, सो तुम्हाला कळालं असेल ग्लायकोलायसिस मध्ये सबस्ट्रेट लेवलला 2 ATP, क्रेब सायकल मध्ये सबस्ट्रेट लेवलला 2 ATP आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजेच त्याच्यामध्ये जे फॉस्फोरायलेशन होतं दॅट इज रेफर्ड टू नॉट ॲज अ सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन बट इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. बघा हे जे कंपाऊंड आहेत NAD आणि FAD यांच्याबरोबर जो हायड्रोजन आहे हा काढून टाकताना ती प्रोसेस आहे दॅट इज ऑक्सिडेशन. शिवाय हे जे इलेक्ट्रॉन्स रिलीज होतील याचा फायनल ऍक्सेप्टर आहे ऑक्सिजन, म्हणून याला म्हटलंय ऑक्सिडेटिव्ह. आणि ATP तयार होते म्हणून फॉस्फोरायलेशन. यु नो फोटोफॉस्फोरायलेशन इज ऑल्सो देअर इन अ फोटोसिंथेसिस. तिकडे काय होतं, लाईट एनर्जी वापरून फॉस्फोरायलेशन केलं जातं, सो इट इज कॉल्ड ॲज फोटोफॉस्फोरायलेशन. दोघांमधला डिफरन्स समजावून घ्या. लाईट एनर्जी वापरून जिकडं झाडाचे ग्रीन प्लांट्स ATP बनवतात दॅट इज फोटोफॉस्फोरायलेशन. मात्र जिथं ऑक्सिडेशन केलं जातं ग्लुकोजचं किंवा NADH2चं आणि त्याच्यापासून जो ATP बनतो दॅट इज रेफर्ड टू ॲज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सो आय गॉट वन क्वेश्चन फॉर यू. ओके, लिसन केअरफुली अँड ट्राय टू आन्सर. In a plant, green parts or green cells doing formation of ATP by oxidating glucose. It is which type of phosphorylation?
ऑक्सिडेटिव्ह और फोटोफॉस्फोरायलेशन, दॅट इज माय क्वेश्चन. माझा प्रश्न परत ऐका. झाडाचे हिरवे भाग, ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट फॉर्मिंग ATP by oxidizing glucose. It is a type of. बस 3-4च लोक बोलतायत. Yes, Rutuja is also answering it. Anushka is answering. Akanksha is answering. Ashomega is also answering. Very good. Lots of students given correct answer, and the correct answer is oxidative phosphorylation. अरे बाळांनो, ग्रीन प्लांट असू दे किंवा ग्रीन नसू दे, ग्लुकोज वापरला की ते ऑक्सिडेशन थ्रू तयार होणार ना एटीपी. लाईट वापरली असं कुठं म्हटलंय का? नाही. लाईट वापरून असेल तर दॅट इज फोटोफॉस्फोरायलेशन, आणि जर ग्लुकोज वापरला, ऑक्सिडेशन केलं आणि त्याच्यानंतर एटीपी बनल्या तर दॅट इज ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. हे लक्षात ठेवा. डिड यू अंडरस्टँड इट? येस और नो? व्हेरी गुड. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत बाळांनो, ज्याच्यावरती आपल्याला फोकस केलं पाहिजे. सो व्हॉट इज द बेटर वे? सी, ETS वरती आपण बराच वेळ घालवणार आहे. अगदी आपलं पुढचं सेशन पण बरंच ETS वरती जाऊ शकतं, कारण याच्यातला एकही प्रश्न चुकणार नाही तुमचा, याची मी खात्री देतो. देयर इज अ बेटर वे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, series of molecules built into inner mitochondrial membrane along the crystal, transport proteins and enzyme, transport of electrons down, ETC linked to pumping of hydrogen to create प्रोटॉन ग्रेडियंट. हे काय असतं सगळं समजावून सांगतो. ETC मध्ये प्रोटॉन ग्रेडियंट तयार केला जातो, ज्याचा उपयोग 34 ATP एका ग्लुकोज पासून बनवण्यासाठी केला जातो. ओनली इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन. फार महत्वाचं आहे. विदाउट ऑक्सिजन कुठेही इथं ETS ऑपरेट होऊ शकणार नाही. तुम्ही जर बारकाईने बघितलं तर बघा, ग्लायकोलायसिसला आपण एनएरोबिक म्हणतो, कारण कुठेही ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. पण तुम्ही आता लिंक रिएक्शन आणि क्रेब्स सायकल जर बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल तिथं सुद्धा डायरेक्टली कुठेही ऑक्सिजनचा वापर केला नाही. बट ETS इज ओनली द प्रोसेस और ओनली द रिएक्शन इन विच देयर इज अ डायरेक्ट युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन. बघा, खूप लिमिटेड स्टेप साठी ऑक्सिजनचा उपयोग आहे. देन वाय क्रेब सायकल इज एरोबिक? बिकॉज इट इज डिपेंडंट ऑन ETS फॉर गेटिंग बॅक NAD अँड FAD. जरासा समजावून घेऊया. फार महत्वाचा मुद्दा इथं सांगणार आहे. बघा, पर्पज, मला खात्री आहे की तुम्ही इतके दिवस बऱ्याच गोष्टी वाचलेल्या आहेत, पण याच्यातला बारकावा तुम्हाला आज आणखीन नीट कळेल. सी, पर्पज ऑफ ETS. ETS चा पर्पज काय? तर ETS चे माझ्या हिशोबानं 2 पर्पज आहेत बाळा. कोणते 2 पर्पज आहेत? लिहून टाकूया. एक पर्पज जो आपल्याला सर्वांना माहिती आहे तो काय आहे? एक पर्पज आहे की NaDH2 and FADH2 यांचं काय करणं? ऑक्सिडेशन. बरोबर आहे. सो एक पर्पज आपल्याला क्लिअर आहे की ऑक्सिडेशन ऑफ NaDH2 अँड FADH2. मग आता ऑक्सिडेशन केल्यानंतर होईल काय बाळांनो? ऑक्सिडेशन केल्यानंतर हा जो हायड्रोजन आहे हा रिलीज होईल आणि हा जो हायड्रोजन आहे हाही रिलीज होईल. करेक्ट? येस. ऑक्सिडेशन करणं म्हणजे एक रिलीज होणं. मी दुसरा पर्पज इथे लिहितोय बघा. या ज्या FADH2 आहेत आणि या ज्या NaDH2 आहेत यांच्यातला जेव्हा H2 निघून जाईल तेव्हा यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल बाळांनो? यांचं कन्व्हर्जन होईल NAD आणि FAD मध्ये. ओके. सो याचं दुसरं फंक्शन बाळांनो मी इथं लिहितोय. याचं दुसरं फंक्शन आहे ensure availability of
NAD and FAD टू कोणाला कोणाला लागतात हे ग्लायकोलायसिस, लिंक रिएक्शन अँड क्रेब्ज सायकल. आता आपल्याकडे काय म्हणूया आपण, काय खाण आहे का NAD आणि FAD ची? जसं की ग्लायकोलायसिस मध्ये 2 NAD आल्या आणि त्याचं NADH2 मध्ये कन्व्हर्जन झालं. लिंक रिएक्शन मध्ये 2 NAD आल्या आणि त्याचं NADH2 मध्ये कन्व्हर्जन झालं. क्रेब्ज सायकल मध्ये 3 NAD आल्या, एका क्रेब्ज मध्ये 3, 2 क्रेब्ज मध्ये मिळून 6. म्हणजे खाणं आहे का आपल्याकडे? नाही ना. म्हणून तर त्याच NAD रिसायकल बॅक कराव्या लागतात. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ ETS? वी हॅव टू पर्पजेस ऑफ ETS. फर्स्ट, oxidation of NAD and FAD, NADH2 and FADH2 for release of energy is the first function. And another, it is ensuring the supply or continuous supply of NAD and FAD to the glycolysis, link reaction and Krebs cycle. And for that purpose, ETS must be there. त्यामुळं जरी क्रेब्ज सायकल लिंक रिएक्शन मध्ये डिरेक्टली कुठं O2 चा वापर होत नसेल तरी सुद्धा ते ETS मधल्या ऑक्सिजनवर इनडायरेक्टली डिपेंडंट आहेत. हेन्स दीज आर कॉल्ड एज एरोबिक प्रोसेसेस. ओके, I hope you understood. So mitochondriaचे जनरल तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. दिस इज इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन, डबल मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, हायली फोल्डेड क्रिस्टे तुम्हाला इथे दिसत आहेत. येस, इट इज हॅव्हिंग लॉट्स ऑफ एन्झाइम अँड ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स. आणि इथं जे तुम्हाला दिसते दिस इज इनर मेम्ब्रानस स्पेस. दिस वन इज इनर मेम्ब्रानस स्पेस. ओके, सो हा पाथवे आपण जो चालू करणार आहे तो समजावून घेऊया. बारकाईने समजावून घ्या. कमीत कमी 3-4 वेळा हा पाथवे आज तुम्हाला समजेल. बघा, आपल्याला माहिती NADH2 जे आपल्याला तिन्ही स्टेप मध्ये बनतात खरं तर, ग्लायकोलायसिस, लिंक रिएक्शन अँड क्रेब्ज सायकल. हे जे NADH2 आहेत यांचं कन्व्हर्जन इथे NAD मध्ये केलं आहे, म्हणजेच हायड्रोजन काढून टाकलाय. हे कॉम्प्लेक्स 1 बघा जरा. मग ते इलेक्ट्रॉन कुठं आले? कॉम्प्लेक्स 1. कॉम्प्लेक्स 1 कडून कुठे गेले बघा? Q, दॅट इज अबिक्विनन. अबिक्विनन कडून कोणाकडे गेले? कॉम्प्लेक्स 3. कॉम्प्लेक्स 3 कडून कोणाकडे गेले? सायटोक्रोम C. त्याच्याकडून कोणाकडे गेले? कॉम्प्लेक्स 4. म्हणजे जर पाथवे तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल NADH2 च्या ऑक्सिडेशन मध्ये एक कॉम्प्लेक्स इन्व्हॉल्व्ह झालेलं नाही, अँड दॅट इज नथिंग बट सेकंड कॉम्प्लेक्स. बघा, सेकंड कॉम्प्लेक्स कुठेही NADH2 साठी इन्व्हॉल्व्ह होणार नाही, बिकॉज दिस कॉम्प्लेक्स इज असोसिएटेड विथ FADH2. आता जर हाच सेम पाथवे तुम्ही FADH2 साठी बघितलात तर FADH2 हायड्रोजन रिलीज होतील आणि ह्याचे इलेक्ट्रॉन सुद्धा कुठे जातील? Q, दॅट इज अबिक्विनन. अबिक्विनन कडून पुन्हा ते पाथवे पुढचं सेम असेल, दॅट इज कॉम्प्लेक्स 3 अँड देन कॉम्प्लेक्स 4. ओके, एनर्जी इज नॉट रिलीज्ड ॲट वन्स बट इन इन्क्रिमेंटल अमाउंट्स ॲट ईच स्टेप. तर आपल्याला पहिल्यांदा फ्लो समजावून घ्यायचा आहे. NADH2 च्या वेळी कुठली कुठली कॉम्प्लेक्सेस इन्व्हॉल्व्ह होतात असा प्रश्न आला तर बाळांनो तुमचं उत्तर असेल 1, 3rd अँड 4th. कॉम्प्लेक्स जे सेकंड आहे ते इन्व्हॉल्व्ह होते FADH2 साठी, दॅट इज 2nd, 3rd, 4th. सो 1, 3rd, 4th अँड 2, 3rd, 4th. ओके, शिवाय अबिक्विनन जो आहे ते दोघांच्याही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मध्ये मदत करेल आणि सायटोक्रोम C सुद्धा दोघांच्याही ट्रान्सपोर्ट मध्ये मदत करेल. तर बघा, हे जे Q आणि सायटोक्रोम C दिसत आहेत, दीज आर नथिंग बट मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर. मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर. मग हे बाकीचे कोण आहेत? हे कॉम्प्लेक्सेस सुद्धा काय इलेक्ट्रॉन कॅरी करतात, बट दे आर फिक्स्ड इन मेम्ब्रेन, दॅट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन वरती हे सगळं चाललंय. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन वरती जरी चाललेलं असलं तरी बघा हे अशी मेम्ब्रेनच आहे, लक्षात घ्या. दिस इज वन फुल मेम्ब्रेन आणि ह्या मेम्ब्रेन मध्ये हे कॉम्प्लेक्सेस आहेत, करेक्ट. तर दीज आर नथिंग बट प्रोटीन्स. आपल्याला माहितीये, आपण खूपदा फॉस्फोलिपिड बायलेअर शिकलोय बघा. जसं की आतल्या बाजूला बघा अशा टेल असतात. फॉस्फोलिपिड बायलेअरच्या आतल्या बाजूला काय असतात? टेल असतात आणि बाहेरच्या बाजूला त्याच्या काय असतात? असे फॉस्फेट असतात बघा. बरोबर आहे. फॉस्फेट कसे असतात? हायड्रोफिलिक, त्यामुळे ते बाहेरच्या बाजूला असतात कारण त्यांना सायटोप्लाझ्माला किंवा आउटर एन्व्हायरमेंटला फेस करायचं असणार आहे.
तर याच्यामध्ये हे जे प्रोटीन असतात आपल्याला आठवत असेल इंट्रिन्सिक प्रोटीन, एक्सट्रिन्सिक प्रोटीन, असे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे म्हणजेच जी ऍक्च्युअली इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन इट इज द फॉस्फोलिपिड बायलेयर. तर त्याच्या आतमधले हे प्रोटीन्स आहेत, कॉम्प्लेक्सेस म्हणजे. ओके, याच्यात जे 5वं कॉम्प्लेक्स आहे ते इथं दाखवलेलं नाहीये, ते आपण पुढच्या पार्टमध्ये लगेच बघणार आहोत. तर ही जी अख्खी प्रोसेस आपल्याला करायची आहे, या प्रोसेस मधून आपल्याला साध्य काय करायचं आहे. तर बघा हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत, बघा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, यांना काय करायचं आहे. तर एकच मिनिट, जरा डायग्राम फेंट आहे, तुम्ही समजावून घ्या. सी दिस इज व्हॉट इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. ओके, या इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मधून काय केलंय, इकडचे हायड्रोजन हे इकडे पाठवलेले आहेत बघा. मग इकडे हायड्रोजन पाठवायचे त्याच्यामुळं हा इकडचा इनर मेम्ब्रेन स्पेस मधला हायड्रोजनचं प्रमाण काय होणार, वाढणार आहे, म्हणजे ग्रेडियंट सेट झाला. आणि मग हे जास्त झालेले प्रोटॉन धडधड 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 एकदम खाली येतील. दॅट इज कायनेटिक एनर्जी जर त्याची जास्त असेल तर ती कायनेटिक एनर्जी हार्नेस करून हे जे 5वं कॉम्प्लेक्स आहे बघा, हे कितवं कॉम्प्लेक्स आहे, 5वं कॉम्प्लेक्स आहे. या 5व्या कॉम्प्लेक्सला जो प्रोट्रूड झालेला भाग आहे, म्हणजे जो पोर्शन प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आहे, प्लाझ्माच येते तोंडात, सॉरी, जो पोर्शन इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये आहे दॅट इज F0, आणि जो पोर्शन प्रोट्रूड होऊन मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स कडे आलाय दॅट इज F1 पार्ट. ओके, तर याचा जो F1 पार्ट असतो बाळांनो, त्या F1 पार्ट मध्ये कॅटालायटिक ॲबिलिटी असते, एटीपी तयार करण्याची क्षमता असते. काय सांगायचंय मला, इकडचे सगळे प्रोटॉन इकडे गेले, बरेच प्रोटॉन इकडे गेले, इकडे ग्रेडियंट तयार झाला, आणि मग हे एकदम फास्ट जेव्हा रिटर्न बॅक होतील तेव्हा त्या प्रोटॉनच्या मोटिव्ह फोर्समध्ये, ज्याला आपण प्रोटॉन मोटिव्ह फोर्स म्हणतो, त्याच्यातली कायनेटिक एनर्जी हार्नेस करून एडीपी आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटचा बॉन्ड जॉईन करून इथं काय मिळाला, एटीपी मिळाला. and that is activity of ATP synthase, which is a catalytic activity of F1 part of 5th complex. Okay, we'll move to the next slide. Before starting something, we'll take the break. एक छोटासा ब्रेक आपण आता घेऊया, 9:15 झालेत, 10:15 आपण सुरू करूया. ओके, आता आपण थांबूया. थांबण्याच्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर काढू ना, मी पुढच्या लेक्चरला सुरू होताना तेच पहिला प्रश्न विचारेल. Through complete oxidation, how many ATPs will be formed from 180 gram of glucose? आता उत्तर द्यायचं नाही कोणीच. ओके, so I am ending the meeting.